हेलो एंड वेलकम टू बाइट्स एंड स्ट्राइड्स विद प्राची। सो फ्रेंड्स, आज मैं हूँ बहुत ही दिग्गज रनर्स के साथ। पता है ये लोग क्या अटेम्प्ट करने जा रहे हैं? वन ऑफ द वर्ल्ड्स ओल्डेस्ट एंड टफेस्ट अल्ट्रा मैराथन, द अल्टीमेट ह्यूमन रेस, द कॉमरेड्स मैराथन इन साउथ अफ्रीका। तो मेरे साथ है दो ऐसे रनर्स जिन्होंने ऑलरेडी 2 बार कॉमरेड्स कर लिया है, ये रितेश खंडेलवाल सर और सुनील बनकर सर। और देर आर 3 first-time goers to comrades, so I'm going to ask them a few questions. So first, Jasmeet, who has been a great cyclist and a great runner, overall a great athlete. So Jasmeet, what inspired you to take up comrades this year? To step go a step ahead of what I have been doing in last few years, and I have one big goal every year. So this year it was Comrades, the ultimate human race. Let's run for it. Thank you, Jasmeet. So now I have Ritesh sir, who has already done comrades twice. So Ritesh sir, first time comrade goers के लिए आपके लिए कोई मंत्रा है या आपके लिए कोई उनके लिए टिप है जिससे वो अटेम्प्ट कर सके? डिसिप्लिन, डेडिकेशन, कंसिस्टेंसी। अगर ये 3 मंत्र कोई अगर रनर यूज करता है और 6-8 महीने की कंसिस्टेंटली प्रैक्टिस करता है तो हर व्यक्ति कॉम्बेट कर सकता है। ग्रेट ऑर्थोपेडिशियन डॉक्टर अमित बड़वे। सर मुझे बताइए कि लोग बोलते हैं रनिंग से नीज खराब होते हैं, इतना लंबा डिस्टेंस दौड़ने से एक्चुअली खराब होंगे हमारे पुर्जे या सही सलामत रहेंगे? ऍक्च्युली स्पीकिंग तुम्ही जर व्यवस्थित टेक्निकली साऊंड असाल तर तुमचे नीज कधीच खराब होत नाहीत. इव्हन त्याच्यावरती आता बेंगलोर आणि काही इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च पण चालू आहे की तुमचं मायक्रो ट्रॉमा म्हणजे बारीक तिथे एक इंजुरी होऊन तुमचं रिजनरेशन म्हणजे त्याच्यामध्ये एक भरून येण्याची क्षमता तुमच्या गुडघ्यांमध्ये आणि बाकी स्नायूंमध्ये पण चालू असते. त्याच्यामुळे तो कन्सेप्ट रॉंग आहे की तुमचे पळाल्यामुळे गुडघे खराब होतात. डेफिनेटली तुमची टेक्निक चांगली पाहिजे त्यामध्ये. Thank you, Amit sir. And now we have again a third time comrade goer, Sunil Bankar sir. सर तिसऱ्यांदा कॉम्रेड्स करताय तर या वेळेला काही तुमचा स्पेसिफिक टार्गेट आहे? आणि आणखीन एक प्रश्न की तुम्ही खाता काय? न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट टाइम जे एवढं मोठं रन अटेम्प्ट करणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी न्यूट्रिशन वर पण टिप द्या. नमस्कार, मी सुनील बनकर नगर वरून आहे आणि न्यूट्रिशन जे काय आपलं घरचं जेवण असेल, बाहेरचं जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करायचं. घरचं जेवण आणि जे काय डाएट प्लॅन दिलेला असेल त्या तो फॉलो करायचा, जो पण काय जो असेल तो. आणि आपण तसं पण हेल्दी राहू शकतो. धन्यवाद. एंड नाउ वी हैव सचिन राणे सर जो फर्स्ट टाइम कॉमरेड्स अटेम्प्ट कर रहे हैं. ही टेक्स केयर ऑफ वेल्थ एंड नाउ ही इज टेकिंग केयर ऑफ हिज हेल्थ टू. सर आई वांट टू आस्क यू अबाउट रिकवरी एंड द वे यू प्लान योर डे. इतना लंबा प्रैक्टिस करते समय आप डे कैसा प्लान करते हो और आप रिकवर कैसे करते हो? सो रिकव्हरीसाठी डाएट हा फार महत्वाचा पार्ट आहे. डाएट वरती फोकस करतो. त्यानंतर रेस्ट, ॲडिक्वेट रेस्ट. तुम्ही जेवढी रेस्ट घेताल तेवढे रिकव्हर फास्ट होताल. मग आता धावपळीच्या आयुष्यात रेस्ट कशी घेणार? तर मी बऱ्याच वेळेस काय आहे, रात्री पण झोपतो आणि मध्ये पॉवर नॅप्स घेत असतो दिवसभरात. जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा. तिथे ऑटोमॅटिक रिकव्हर होतो. आणि दुसरं न्यूट्रिशन किंवा काही जर ॲडिशनल न्यूट्रिशन, कारण हे एक्स्ट्रा एक्स्ट्रीम एक्सरसाइज चालते आमची, त्यामुळे काही न्यूट्रिशन सुद्धा घेतो. तर त्यामुळे हेल्थ मेंटेन राहते. थँक्यू. थैंक यू एवरीवन. एंड आई शुड नॉट फॉरगेट टू मेंशन जसमीत मेरा क्लासमेट है और इसी ने मुझे मंत्रा दिया है कि अगर फिटनेस की जर्नी में आपको रहना है, टिकना है, तो रात के दोस्त बंद करो और सुबह के दोस्त बनाओ. सो विद दिस यस, विशिंग यू ऑल द बेस्ट. एंड हम आपकी राह देखेंगे कि जब आप कॉमरेड्स का मेडल लेके हमें प्राउड करोगे. थैंक यू.